गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव तालुके में आए अचानक तूफानी हवाओं ने किसानों की मेहनत पर पानी फेर दिया है। 2300 हेक्टेयर क्षेत्र में बोई गई मक्का की फसल का लगभग 50% हिस्सा नष्ट हो गया है, जिससे किसानों को लाखों रुपए का आर्थिक नुकसान झेलना पड़ा है। गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव तालुके में तूफानी हवाओं के कारण 2300 हेक्टेयर में बोई गई मक्का की फसल का लगभग 50% हिस्सा बर्बाद हो गया। बिजली की अनियमितता और पानी की कमी को देखते हुए किसानों ने इस बार मक्का को प्राथमिकता दी थी, लेकिन अचानक आई आंधियों ने फसल को जमीन पर गिरा दिया। इससे भारी नुकसान हुआ है। किसानों ने प्रशासन से तत्काल सर्वेक्षण कर मुआवजा देने की मांग की है। आर्थिक संकट में फंसे कई किसानों ने आत्महत्या की आशंका व्यक्त की है। प्रशासन से शीघ्र हस्तक्षेप और राहत की अपील की गई है। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकरी यावर्षी मोठ्या प्रमाणात मका लागवडीकडे वळले। लोड शेडिंग व पाण्याचे भूगर्भातील होणारे पाण्याचे प्रमाण कमी, त्यामुळे मका हा एक चांगला पीक, कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारा पीक म्हणून लोकांना आवडू लागला आणि भरघोस नगदी पैसे जमा होणारा हा पीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 2300 हेक्टरमध्ये मका पिकाची लागवड केली। परंतु काल आणि आज जे नैसर्गिक आपत्ती आली त्यामुळे वादळ आलं आणि मका पूर्णतः जमीनदोस्त झाला। म्हणजे शेतकऱ्याला जे एका एकरामधून 40 ते 50 क्विंटल मका उत्पन्न होतो आणि त्याचे पैसे लाख रुपयाच्या घरामध्ये होतात, तर ते पैसे त्याच्या हातातून आज निघून गेले। आणि अशा परिस्थितीमध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकरी हा हवालदिल झालेला आहे। आमची कृषी विभागाला आणि शासनाला ही विनंती आहे की या परिस्थितीचे त्वरित पंचनामे करून शेतकरी जो आज ज्याच्या हातात आलेला पैसा निघून गेला आहे, कर्जबाजारी शेतकरी आहे, तो आज आत्मविश्वास हारण्याच्या मानसिकतेत आहे। अशा परिस्थितीमध्ये शासनाने भरघोस अशी मदत जाहीर करावी व शेतकऱ्यांना आधार द्यावा, अन्यथा शेतकरी कर्जबाजारी शेतकरी हा येणाऱ्या दिवसात आत्महत्येकडे वळू शकतो। त्यामुळे आताच त्यांना उपाययोजना आखणे शासनाने आखाव्यात अशी आमची मागणी आहे। अशी परिस्थिती संपूर्ण अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या कान्याकोपऱ्यात आपल्याला बघायला मिळेल आणि अशाच पद्धतीचे जे आज आपण माझ्या शेतातील मका बघत आहात की हाती आलेला मका पूर्णतः जमीनदोस्त झालेला आहे, अशीच परिस्थिती तुम्हाला संपूर्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यात बघायला मिळेल।